नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। पण हा हप्ता त्याच खात्यात जमा होणार आहे ज्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असेल। आता आधार कार्ड लिंक म्हणजे काय, आधार कार्ड बँकेशी लिंक म्हणजे काय किंवा खात्याशी लिंक म्हणजे काय, तर आधार नंबर जो आहे तो आपल्या खात्याशी डीबीटी साठी लिंक करणे। तर भरपूर महिला असं म्हणतात की आम्ही अकाउंट ओपन करता वेळेस आधार कार्ड हे दिलं होतं बँकेमध्ये, पण त्याचा अर्थ असा नाही होत की ते जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या अकाउंटला लिंक झालं असेल। तर त्यासाठी तुम्ही बँकेमध्ये जा आणि बँक कर्मचाऱ्याला ही माहिती द्या की हे जे आधार आहे माझ्या बँक खात्याला लिंक करायचं आहे, डीबीटी साठी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी मला ते लिंक करायचं आहे। त्यानंतरच तुमच्या अकाउंटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत डायरेक्ट डीबीटी पोर्टल थ्रू। आता भरपूर लोकांना माहित असतं की आम्ही बँक कर्मचाऱ्याला रिक्वेस्ट केली होती की आमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायला, पण त्यांनी केलंय की नाही हे आपल्याला माहित नसतं। तर त्यासाठी आपण एक सोपी 2 मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात की ते आपण कसं चेक करायचं की जे तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक केलंय ते लिंक झालंय की नाही झालंय। त्यासाठी आपल्याला एक छोटीशी सिंपल प्रोसेस आहे। आपण आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, जो आधार कार्डला मोबाईल लिंक आहे त्यावर एक ओटीपी येईल, ओटीपी टाकून आपण स्टेटस चेक करू शकतो की आपण कुठला अकाउंट नंबर डीबीटी पोर्टलसाठी तिथे लिंक दिसतंय। जर आधार कार्डच्या वेबसाईटवर आपला अकाउंट नंबर लिंक नसेल किंवा इनएक्टिव्ह असेल तर तो ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन कर्मचाऱ्याला विनंती करायची आहे की हा माझा आधार नंबर आहे आणि हा माझ्या बँक अकाउंटला लिंक करायचा आहे। आणि त्यांनी केल्यानंतर पण तुम्ही परत चेक करू शकतात की ते झालंय की नाही झालंय। ज्या महिलांच्या अकाउंटला त्यांचा आधार नंबर लिंक असेल त्यांच्याच अकाउंटला डीबीटी थ्रू पैसे येऊ शकतात, बाकी दुसरा कुठलाही मार्ग नाहीये। त्यामुळे ही माहिती फार महत्त्वाची आहे। तुम्ही आजच चेक करा। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करतो की कसं चेक करायचं। आपल्या आधार कार्डवर लॉग इन करून तो आधार नंबर जो आहे तो आधार सेटिंग झालाय की नाही अकाउंटसाठी। चला आपण बघूया। मग आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहोत। इथे मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला आधार लॉग इन हे सर्च करायचं आहे। इथं आपण सर्च करूया आधार लॉग इन। आधार लॉग इन सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक तुमच्यासमोर येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। माय आधार लॉग इन, माय आधार UIDAI या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर। इथं आपण क्लिक करूया लॉग इनवर। लॉग इनवर जसंही तुम्ही क्लिक कराल तुम्हाला डिटेल्स मागितले जाईल, जसं तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे। इथं आपण आधार नंबर टाकूयात। इथे मी आधार नंबर टाकला आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। कॅप्चा मी टाकतो इथे। आता कॅप्चा तुम्ही टाकल्यानंतर पुढचं ऑप्शन आहे लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डशी लिंक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल, OTP येईल। तो OTP आपल्याला इथे फिल करायचा आहे। मी OTP कॉपी केला आहे। इथे OTP टाकतोय मी इथे। OTP टाकल्यानंतर पुढचं पेज तुमच्या समोर येईल। त्या पेजमध्ये तुम्हाला एक खाली ऑप्शन मिळेल, त्या ऑप्शनचं नाव आहे बँक सेटिंग स्टेटस। आता बँक सेटिंग स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। कुठल्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक्ड आहे त्या बँकेचं नाव, बँक सेटिंग स्टेटस, त्यामध्ये ॲक्टिव्ह असायला पाहिजे, तर हे ॲक्टिव्ह आहे। आणि लास्ट अपडेटेड डेट आहे 2015ची, म्हणजे ह्या अकाउंटला आधार कार्ड लिंक्ड आहे। तर असंच तुम्ही चेक करू शकता मोबाईलवर आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक आहे की नाही। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मला। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करा। धन्यवाद।